असताना पती पत्नीचे दोघांचे एक विचार असणं गरजेचं आहे। जिथे एक विचार नसेल तो संसार पूर्ण होऊ शकत नाही। नाही बहिणा बहिणी, एक सुंदर असं वाक्य आपल्या समोर ठेवले, अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, देतो दुःखाले होकार मग सुखाले नाकार। अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, देतो दुःखाले होकार मग सुखाले नाकार। एकाच प्रपंचातल्या दोन घटना आहे, एक आहे बाप आणि एक आहे लेक। लक्षात घ्या, एकीकडे पाहिला तर एक सांगू, संसार एक जुगाराचा खेळ आहे। हा जुगार जिंकणारे कमी आहे आणि हरणारे जास्त आहेत। एकीकडे पाहिला तर राजा दशरथाने हा संसार रूपी जुगार हरलाय आणि एकीकडे पाहिलं तर भगवान रामचंद्र प्रभूंनी हा संसार रूपी जुगार जिंकलाय। काही सारखी पत्नी लाभली जिने भरताला राजगादी आणि रामाला वनवास मागितला। काही सारखी पत्नी लाभली जिने भरताला राजगादी आणि रामाला वनवास मागितला, तर त्या घराचं स्मशान निर्माण झालं। शेवटच्या क्षणाला दशरथ राजाला राम राम म्हणता म्हणता प्राण सोडावा लागला। एकही मुलाची भेट झाली नाही। काही सारखी पत्नी लाभली तर त्या घराचं स्मशान झालं। आणि एकीकडे पाहिलं तर स्वतःच्या पती बरोबर वनवासाला जाणारी सीता मैया अरण्यामध्ये जाऊ नये स्वर्ग निर्माण करण्याची ताकद ज्या स्त्री शक्तीमध्ये आहे, तिने रामचंद्र प्रभूंनी संसार रूपी जुगार जिंकला म्हणायला हरकत नाही। फार मोठी विशेषता आहे। स्त्री एक अशी शक्ती आहे, तिनं जर ठरवलं आपल्या नवऱ्याला आयुष्यातून उठवायचं, ऐकताय ना, तिने जर ठरवलं आपल्या नवऱ्याला आयुष्यातून उठवायचं तर तेही ती करू शकते। आणि तिने जर ठरवलं आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन, निंदा मत करो यारो नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रल्हाद हनुमान। 750 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, ज्यावेळेला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव रायांचं कीर्तन आहे आणि या नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये माऊली ज्ञानोबासारखी महान महान संत त्या ठिकाणी टाळ घेऊन